राहील। कुठल्याही प्रकारे जाणीवपूर्वक इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या मराठी कामगारांना, स्थानिकांना कामावर काढून कोणत्याही प्रकारे आवाज उठवत नसल्यामुळे त्या परप्रांतीय कामगारांना आणून बसवायचं, अशा पद्धतीचा इथल्या कंपन्यांचा अजेंडा आहे, तो खपवून घेणार नाही। आम्हाला कंपनीच्या गेटवर येऊन बोर्ड लावून युनियनबाजी करायची नाही। भूमिपुत्र एल्गार संघटना ही इथल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढते, युनियनबाजी करण्यासाठी लढत नाही। आम्ही युनियन न लावता इथल्या कामगारांसाठी टोकाचा लढा देऊ। विमल लॉजिस्टिकला आज आम्ही इशारा दिलाय की आता यापुढे, आतापर्यंत तुम्ही मस्ती केली आणि कामगारांना जाणीवपूर्वक काढून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला, यापुढे असं शोषण तुमच्याकडनं किंवा वाड्यामधल्या कोणत्याही कंपनीकडनं सहन करणार नाही, असा इशारा आज आम्ही दिला आहे। तहसीलदार महोदयांनी आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली भूमिका घेतली। येत्या काळामध्ये जर अशा प्रकारचा अन्याय कुठे झाला तर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने मी इशारा देतो की आता आम्ही गप्प बसणार नाही। या वाड्यामध्ये जे उद्योग आलेत ते उद्योग फक्त भांडवलदारांचं भलं करण्यासाठी आले नाही, तर इथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे।